तर तुमच्यासोबत पण असं कधी झालंय का, आवडीने बाजारातून कलिंगड घेऊन येता आणि ते घरी आल्यानंतर चिरल्यावर ते पांढरं निघतं आणि बेचव निघतं, खायला काही विशेष लागत नाही. तर माझ्यासोबत हे आज असंच घडलं होतं. तर मग मी म्हटलं आता ते आईस्क्रीम करायचं मागवलंच आहे, त्याच्यामध्ये याची आईस्क्रीम ट्राय करून बघावं कसं लागतं ते. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये यातला कलिंगडाचा सगळा मी गर असतो आतमध्ये तो काढून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडी साखर टाकली, तर साखर टाकणं तर गरजेचं आहे, कलिंगड होतं एकदम पांढरं शिपट आणि बेचव. तर याच्यामध्ये साखर टाकून चांगला आता ज्यूस करून घेतला आणि ह्याला चाळणीने चाळून घेऊन त्या मोल्डमध्ये टाकलेला आहे, आईस्क्रीम मोल्डमध्ये. तर बघा पहिल्यांदा मी ते चहा सुद्धाची चाळून घेतली, त्याने काही व्यवस्थित झालंच नाही. परत ती पूर्णाची चाळून घेतली आणि एका पातेल्यामध्ये सगळं चाळून घेतलं. आणि आता हे पातेलं मी ह्याच्यामध्ये पातेल्यात थोडं थोडं ज्यूस आहे ते ओतणार आहे आईस्क्रीम सेट करण्यासाठी. तर बघा इथे बरोबर 3 हे झाले होते आमचे, बरं झालं तिघांना 3 झाले. तर आता ह्याच्यामध्ये मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे 5 ते 6 तासासाठी सेट होण्यासाठी आणि नंतर खाऊन बघणार आहे कसं झालं ते. तर परत काही शूट करायचं विसरूनच गेले मी, पण आईस्क्रीम छान झालं होतं, कलिंगडासारखं लागत होतं.